हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहतोय इयत्ता 9वीच्या पाठातील कविता 5वी आहे, जिचं नाव आहे व्यायामाचे महत्त्व. आणि या कवितेचे रचनाकार आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. तर आता आपण कविता पाहणार आहोत. आणि या ठिकाणी आपण जे चित्र या ठिकाणी दाखवलेले आहेत, 3 चित्र आहेत. तर याच्यावरूनच आपल्या लक्षात येते की या पूर्ण कवितेमध्ये आपल्याला व्यायामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता आपण पाहतोय व्यायामाचे महत्त्व आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे जे त्याचे रचनाकार आहेत त्यांचा थोडक्यात परिचय. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. जन्म आहे 1909, मृत्यू 1968. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. आता त्यांच्याबद्दल माहिती आहे की आपण पाहतो त्यांना संत असं म्हणतो. संत कवी आहेत, ते समाज सुधारणा केलेली आहे त्यांनी. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांवरती आपल्या साहित्यातून त्या ठिकाणी समाज जागरण केलेलं आहे. अहिंसा आणि आत्मसंयम यांची शिकवण दिलेली आहे. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. तर त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी कशाबद्दल मिळाली आहे? त्यांनी गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केलेले आहेत. या कार्याबद्दल त्यांना जनतेने राष्ट्रसंत अशी उपाधी म्हणजे पदवी त्या ठिकाणी दिलेली आहे. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. तर ग्रामगीता हा त्यांचा ग्रंथ आहे, ज्याच्यातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन केलेलं आहे. धर्मभेद, जातीभेद, स्वच्छता, या ठिकाणी सर्व धर्मभाव या सर्व गोष्टींची मांडणी त्यांनी आपल्या ग्रामगीता या ग्रंथातून केलेली आहे. तर या पूर्ण कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे? मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीने या ठिकाणी स्पष्ट केले आहे. पहा, कविता आपण पाहतोय. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. आता सूत्र म्हणजे महत्त्वाचा विचार, सुवचन. आरोग्यदायी म्हणजे आरोग्य देणारा. तर या ठिकाणी आळस म्हणजे माणूस जो जीवनामध्ये सुस्ती वगैरे दाखवतो तो आळस. तर अशा प्रकारे वैरी म्हणजे दुश्मन. मानिला म्हणजे समजण्यात येतो. सर्वतोपरी म्हणजे सर्व प्रकारे. तर अशा प्रकारे आपण आता या 2 ओळींचा अर्थ पाहतोय की व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आता व्यायामाचे महत्त्व सांगताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज काय म्हणतात की व्यायाम हा आरोग्याचे रक्षण करणारा आहे, आरोग्य देणारा तुमचा मित्र आहे आणि हे सूत्र तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे. आळस वैरी मानिला सर्वत्र. आणि आपण पाहतो की आळसानं कुठलंही काम होत नाही, म्हणून आळस हा सर्व ठिकाणी हा सर्व प्रकारचा शत्रू मानलेला आहे. तर त्या आळसाला आपल्याजवळ ठेवू नका. व्यायाम हा आरोग्यदायी जीवन देतो, आपल्याला आरोग्य देत असतो आणि हे सूत्र सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आळसाला आपल्या जवळ कधीही थारा देऊ नका, कारण आळसानं कुठलंही काम होत नाही. हा या 2 ओळींचा अर्थ आहे. पहा, आळस वैरी मानिला सर्वत्र. अशा प्रकारे या 2 ओळी झालेल्या आहेत. आता पुढच्या ओळी. व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामाविन म्हणजे व्यायामाशिवाय
सात्विक म्हणजे सकस, पोषक, भोजन म्हणजे जेवण. तेही मारी विकारी होऊन. विकारी म्हणजे आजारी करते. तर अशा प्रकारे व्यायामाशिवाय, व्यायाम न करता जर आपण चांगला आहार केला, सात्विक सकस जेवण केलं, तरी ते विष बनून आपल्या शरीराला आजारी बनवतं. म्हणजे जर आपण व्यायाम न करता कुठल्याही चांगल्या प्रकारचं खाद्य खाल्लं, जेवण केलं, तर तेच आपल्याला विष बनून काय करत असतं, आपल्या शरीराला आजारी करत असतं, मारक ठरत असतं. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. परंतु व्यायामाने काय होत असतं, पोटातला अग्नी प्रज्वलित होतो. म्हणजे काय की अन्न सहज व छान अशा प्रकारे पचत असते. म्हणजे पहा, आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण याचा अनुभव घेत असतो की आपण कुठलंही चांगलं जेवण केलं आणि व्यायाम नाही केला तर त्या भोजनाचं, जेवणाचं पचन होत नाही. परिणामी आपल्याला पित्त वगैरे असे आजार होतात. म्हणजे शरीराला ते मारक ठरतं, शरीर आजारी पडतं. परंतु जर व्यायाम केला तर आपलं अन्नपचन हे सहज होत असतं. पहा, व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. म्हणजे जर व्यायामाशिवाय जर आपण सकस जेवण घेतले, परंतु ते सुद्धा आपल्या शरीराला काय ठरत असतं, मारक ठरत असतं. आपल्या शरीराला ते आजारी करत असतं. परंतु व्यायाम केल्यानंतर काय होतं, अग्निदीपन म्हणजे अग्नी प्रज्वलित होतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ते अन्न सहजरित्या त्या ठिकाणी पचलं जातं. आता पुढच्या 2 ओळी आपण पाहतोय. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. तर व्यायामे जडत्व, जडत्व म्हणजे काय, स्थूलपणा, सुस्तपणा. तर त्या ठिकाणी व्यायामे जडत्व जाई दुरी म्हणजे व्यायामामुळे स्थूलपणा, सुस्तपणा आपल्या शरीरामध्ये जो आहे तो दूर निघून जातो. दुरी म्हणजे दूर निघून जातो. व्यायामे अंगी राहे तरतरी, आणि व्यायामामुळे अंगामध्ये तरतरी म्हणजे उत्साह, टवटवीतपणा राहत असतो. पहा, परत एकदा पहा अर्थ. व्यायामे जडत्व जाई दुरी म्हणजे व्यायामामुळे स्थूलपणा, सुस्तपणा आपल्या शरीरातून दूर निघून जात असतो आणि व्यायामामुळे अंगामध्ये एक प्रकारचा उत्साह, तरतरी, ताजेतवाने आपल्याला वाटत असते. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. रक्तव्यवस्था म्हणजे शरीरातील रक्तवाहिन्या या उत्तम राहत असतात. रक्तवाहिन्या ज्या आहेत म्हणजे शरीरातील जो रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करत असतात, तर त्या रक्तवाहिन्या अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करत असतात. पण ते कधी, व्यायाम केल्यानंतर. वाढे विचारी सजीवपण म्हणजे बुद्धीसुद्धा वाढत असते, ती समृद्ध होऊन विचारांचं सजीवपणा त्यामध्ये टिकून राहत असतो. म्हणजे आपली बुद्धीसुद्धा वाढते, बुद्धीसुद्धा चांगल्या प्रकारे कार्य करत असते आणि त्याच्यामध्ये चांगले विचार त्या ठिकाणी येत राहतात. म्हणजे व्यायामामुळे बुद्धीचं सामर्थ्य वाढतं, विचार करण्याचं सामर्थ्य वाढतं आणि चांगले चांगले विचारामध्ये सजीवपणा त्या ठिकाणी येत राहतो. परत एकदा पहा ह्या 2 ओळी. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. म्हणजे व्यायामामुळे स्थूलपणा शरीरामध्ये जो असतो, सुस्तपणा असतो, तर तो सर्व दूर निघून जातो. आणि व्यायामे अंगी राहे तरतरी म्हणजे व्यायामामुळे ताजेतवाने वाटत असते, उत्साह येत असतो, टवटवीतपणा येत असतो. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी म्हणजे रक्तवाहिन्यासुद्धा आपलं कार्य उत्तम पद्धतीनं करत राहतात. वाढे विचारी सजीवपण, विचारांमध्ये एक प्रकारचा सजीवपणा येतो. बुद्धीचा कस वाढतो म्हणजे बुद्धीचं सामर्थ्य वाढतं, तिचा विकास होऊन विचारांमध्ये सजीवपणा येत असतो. आता पुढच्या ओळी पहा. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामामुळे सशक्त स्नायू, सशक्त म्हणजे बळकट. तर आपले स्नायू जे आहेत म्हणजे स्नायू काय होतात, बळकट होतात. आणि व्यायामे मानव होय दीर्घायू, दीर्घायू म्हणजे
दीर्घ आयुष्य, खूप जगणे. तर व्यायामामुळे काय होतं, स्नायू बळकट होतात आणि माणसाचं आयुष्य वाढत असतं. म्हणजे स्नायू बळकट होतात आणि मानवाचं आयुष्य वाढतं. व्यायामहीन पित्त कफ वायू. परंतु जर व्यायाम केला नाही तर काय होतं, पित्त, कफ व वात हे 3 दोष जे आहेत शरीरामध्ये असतात तर ते वाढतात आणि शरीराला आजारी बनवतात. जर्जर करीती अत्यंत, म्हणजे शरीराला आजारी करतात, जीर्ण करतात, अत्यंत हैराण करतात. तर अशा प्रकारे जर व्यायाम केला नाही तर पित्त, कफ, वायू हे जे त्रिदोष आहेत तर ते शरीराला आजारी करण्याचं काम, जर्जर म्हणजे जीर्ण करण्याचं काम करत असतात. तर या 2 ओळींचा अर्थ आपण पाहतोय. व्यायामाने सशक्त स्नायू. व्यायामामुळे आपले जे स्नायू आहेत ते काय होतात, बळकट होतात. व्यायामे मानव होय दीर्घायू. आणि मानव काय होत असतो, त्याचं आयुष्य हे दीर्घ होत असतं, वाढत असतं, तो खूप वर्ष जगू शकतो. परंतु व्यायामहीना म्हणजे व्यायामाशिवाय काय होतं, पित्त, कफ, वायू हे त्रिदोष वाढत जातात आणि ते शरीराला आजारी करतात, जीर्ण करत असतात. तर पुढच्या 2 ओळी, व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती. व्यायामाने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. म्हणजे आजाराला विरोध करण्याची जी ताकद असते शरीरामध्ये ती वाढत असते. प्रतिकारशक्ती म्हणजे आजाराला विरोध करण्याची ताकद. स्वावलंबनाची प्रवृत्ती. मनुष्य काय होत असतो, स्वावलंबी होत असतो. स्वावलंबनाची वृत्ती त्याच्या अंगामध्ये वाढत असते. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे उत्साह, प्रेरणा. तर व्यायामामुळे अंगातला काम करण्याचा उत्साह वाढत असतो आणि कार्य करण्याची म्हणजे कुठलाही कार्य करण्याची शक्ती वाढत असते आणि कार्य करण्यामध्ये उत्साह येत असतो. शेवटच्या 2 ओळी पहा. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती. व्यायामामुळे आजाराला विरोध करण्याची जी शक्ती असते ती वाढते. माणसाच्या मनामध्ये स्वावलंबनाची वृत्ती वाढते. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. म्हणजे व्यायामामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह, शरीरामध्ये एक प्रकारचा उत्साह येत असतो. कार्य करण्यामध्ये सुद्धा माणूस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये उत्साह येत असतो, ताकद वाढत असते. तर ही पूर्ण कविता या ठिकाणी संपलेले आहे. परंतु आपण पुन्हा एकदा त्याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र. म्हणजे माणसाचा व्यायाम हा काय आहे, आरोग्य देणारा आहे, उत्तम प्रकृती देणारा आहे, असा तो मित्र आहे आणि हे सर्वांनी सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. परंतु आळस हा माणसाचा शत्रू आहे. वैरी म्हणजे शत्रू आहे आणि शत्रूच त्याला समजण्यात येतं आणि तो फक्त माणसाचं नुकसानच करत असतो. व्यायामाविनं सात्विक भोजन तेही मारे विकारी होऊन. म्हणजे व्यायामाशिवाय जरी आपण सात्विक चांगला आहार घेतला तरीसुद्धा तो आहार आपल्याला विष बनून शरीराला मारक ठरत असतो. व्यायामे होय अग्निदीपन अन्न पचन सहजची. परंतु व्यायामामुळे माणसाच्या शरीरातला अग्नी प्रज्वलित होतो आणि अन्नपचन सहज होत असते. म्हणजे एक पचण्याची ताकद त्या ठिकाणी वाढत असते. व्यायामे जडत्व जाई दुरी व्यायामी अंगी राही तरतरी. म्हणजे व्यायामामुळे जडत्व म्हणजे स्थूलपणा दूर होत असतो, सुस्तपणा दूर होत असतो आणि तरतरी म्हणजे एक प्रकारचा उत्साह शरीरामध्ये येत असतो. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपण. म्हणजे रक्तव्यवस्था, रक्तवाहिन्यांचं काम या ठिकाणी उत्तम रीतीने चालतं आणि माणसाच्या विचारातला सहजपणा, सजीवपणा त्या ठिकाणी वाढतो, बुद्धीचा कस वाढतो. व्यायामाने सशक्त स्नायू. व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामामुळे स्नायू बळकट होतात आणि मानव दीर्घायू म्हणजे दीर्घायुषी होत असतो. व्यायामहीना पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. परंतु जर व्यायाम केला नाही तर वात, पित्त, कफ तर हे आजार वाढत जातात आणि ते आपल्या शरीराला जीर्ण नष्ट करण्याचं काम करत असतात. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती. व्यायामाने काय होत असते, आजाराला विरोध करण्याची शक्ती वाढत असते. स्वावलंबनाची वृत्तीसुद्धा वाढत असते. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. व्यायामामुळे अंगामध्ये एक प्रकारचा स्फूर्ती म्हणजे उत्साह वाढत असतो आणि कार्य करण्याची ताकदसुद्धा
वाढत असते. तर अशा प्रकारे ही कविता आपली शिकवून संपलेली आहे. तर आजचा होमवर्क जो आहे तो ऐका. व्यायामाचे महत्त्व या कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. व्यायामाचे महत्त्व या कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.